नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज जिल्हा न्यायालय भरती शिपाई व हमाल या पदासाठी येणारे अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, गडचिरोली या जिल्ह्यात रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आढळतो. प्रश्न दुसरा. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी आंदोलन कोणी केले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी आंदोलन केले. प्रश्न तिसरा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे उद्गार कोणाचे आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, लोकमान्य टिळक यांचे आहेत. प्रश्न चौथा. 6वे अहिराणी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, धुळे या ठिकाणी 6वे अहिराणी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रश्न पाचवा. प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते माहिती पुस्तक प्रसिद्ध केले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अमृत काल का टायगर विजन. हे पुस्तक 50व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केले. प्रश्न क्रमांक 6. पालघर जिल्ह्यातील पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, तारपहा. पालघर जिल्ह्यातील पारंपरिक लोकनृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. प्रश्न 7वा. भारतातील नीलक्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, मत्स्य उत्पादनाशी भारतातील नीलक्रांती संबंधित आहे. प्रश्न 8वा. महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, राज्य शासनास महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार असतो. प्रश्न 8वा. महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, राज्य शासन. राज्य शासनाला महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार असतो. प्रश्न 9वा. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. प्रश्न 10वा. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, यकृतामध्ये कुफरच्या पेशी आढळतात. प्रश्न 11वा. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न 12वा. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, श्री वि स पागे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत. प्रश्न 13वा. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज बांधण्यात येणार आहे. प्रश्न 14वा. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखतो. प्रश्न 15वा. भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, सरदार पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
प्रश्न क्रमांक 16. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. प्रश्न 17. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, उत्तर प्रदेश या राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होती. प्रश्न 18. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 19. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केले. प्रश्न क्रमांक 20. LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, ब्युटेन व आयसोब्युटेन हे LPG गॅसचे दोन मुख्य किंवा प्रमुख घटक असतात. प्रश्न क्रमांक 21. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1829. ऑप्शन ए, बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829 मध्ये पास झाला. प्रश्न क्रमांक 22. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, लोककल्याणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर केला. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24. ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पंचायत समिती ग्रामपंचायत अंदाजपत्रकास मान्यता देते. प्रश्न क्रमांक 25. महानदी हे पुस्तक कोणी लिहिले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, अनिता अग्निहोत्री यांनी महानदी हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 26. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, कचनेर या ठिकाणी चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठेवण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, कलम 17 हे भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. प्रश्न क्रमांक 28. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, भोगावती नदीवर राधानगरी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, 545 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 30. भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अमेरिका या ठिकाणी भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ उभारण्यात आले आहे.